ओम आदित्याय नमः। दोन्ही हात वरती घ्या, ऊर्ध्वहस्तासन श्वास घेत, श्वास सोडत पादहस्तासन, श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचालन आसन, डावा पाय खाली ठेवा, उजव्या पायाचा कोपरा खाली ठेवा, गुडघा खाली ठेवा, उजवा गुडघा खाली ठेवा, सगळेजण समोर बघा। हां, डावा पाय माग पर्वतासन, श्वास सोडत पर्वतासन, समोर बघा, समोरचा बाह्य बघा कसा करतोय तो, पर्वतासन व्यवस्थित करा। श्वास घेत दोन्ही गुडघे खाली ठेवा, श्वास सोडत छाती हानवटी ठेवा खाली, अष्टांग नमस्कारासन, श्वास घेत छाती उचलावरती, भुजंगासन, वरती बघा आकाशाच्या दिशेने, श्वास सोडत पर्वतासन, श्वास घेत उजवा पाय समोर घ्या, उजव्या हाताच्या शेजारी अश्वसंचालन आसन, श्वास सोडत डावा पाय समोर, डाव्या हाताच्या शेजारी पादहस्तासन, दोन्ही हातावरती ऊर्ध्वहस्तासन, श्वास सोडत नमस्कार आसन, समस्थिती। असं स्टेप बाय स्टेप करायचा, समजलं का? चला पुढचा नमस्कार आसन, मन भया श्वास घेत ऊर्ध्वहस्तासन, श्वास सोडत पादहस्तासन, श्वास घेत डावा पाय माग अश्वसंचालन आसन, एकदा डावा पाय एकदा उजवा पाय, समजलं का? हां, दोन्ही पाय माग घ्या, पर्वतासन, श्वास घेत गुडघे ठेवा खाली, श्वास सोडत छाती हानवटी, दोन्ही हाताच्या मध्य ठिकाणी छाती ठेवायची, दोन्ही पायाची बोटं माग घ्या, पायाची बोटं सरळ करा, छाती उचलावर समोर भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन, श्वास घेत उजवा पाय डावा पाय समोर घ्या, डावा पाय ह्या वेळेस डावा पाय समोर, श्वास सोडत उजवा पाय समोर पादहस्तासन, श्वास घेत दोन्ही हातावरती ऊर्ध्वहस्तासन, श्वास सोडत नमस्कार आसन, श्वास घेत समस्थिती। समस्थिती म्हणजे जेवढे आपण उभेराचे जेवढे आपण आसन करतो ना, सगळ्याची सुरुवात समस्थितीपासून होते। काय समस्थिती म्हणजे एकसारखं आसन, जसं आपल्या शरीराचा उजवा भाग आहे तसंच आपल्या शरीराचा डावा भाग आहे। समस्थिती म्हणजे एकसारखी स्थिती, म्हणून त्याला कोणतं आसन म्हणते? समस्थिती। पहिलं आसन आहे आपलं नमस्कार आसन, दोन्ही हात आपल्या श्वास घ्यायचा, जसे छाती समोर हात आले की लगेच श्वास सोडून घ्यायचा, नमस्कार आसन। इथं लगेच मंत्र उच्चारण करायचं। पहिला मंत्र आसन ओम मित्राय नमः, दुसरा मंत्र ओम रवये नमः, तिसरा मंत्र ओम सूर्याय नमः, असे 13 मंत्र सूर्य नमस्काराचे ते उच्चारण करायचे त्या नमस्कारसाठी। आता श्वास घेत वरची बॉडी आपल्याला जास्तीत जास्त ताणायची, म्हणजे नाही का स्ट्रेच करायची। श्वास घेत ऊर्ध्वहस्तासन, श्वास सोडत पादहस्तासन, दोन्ही हात सावकाश आपल्या शरीराच्या शेजारी घेऊन जायचे, मान डोकं खाली ते डोकं खाली। श्वास घेत आता सुरुवातीला उजवा पाय माग घेऊन जायचा, जास्तीत जास्त माग घेऊन जायचा आणि उजवा गुडघा खाली ठेवायचा, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये ठेवायचे, डावा पाय 90 अंशामध्ये अश्वसंचालन आसन। आता दोन्ही हात असे सरळ खाली ठेवा, उजवा पाय उचलायचा आणि डावा पाय त्याच्या शेजारी नेऊन ठेवायचा, बरोबर? आणि आपली जी छाती आहे ना, जास्तीत जास्त आपल्या गुडघ्यावर ढकलायची, दोन्ही हातामध्ये व्यवस्थित आणता येईल। श्वास घेत दोन्ही गुडघे खाली ठेवायचे, श्वास सोडत दोन्ही हाताच्या मध्य ठिकाणी छाती ठेवायची आणि हानवटी समोर पाहिजे, अष्टांग नमस्कार आसन। जे कोपरे आहेत ना बाहेर नाही काढायचे, ते शरीराला जवळ ठेवायचे। दोन्ही पायाची बोटं मागं घ्या, श्वास घेत छाती हानवटीवरती उचलायची, कोपरे असे बाहेर नाही काढायचे, कोपरा लगत ठेवायचे आणि वरती बघायचे, एवढंच उचलायचं बस। कंबर दुखत असेल जास्त पायामध्ये अंतर घ्यायचं, कंबर दुखत नसेल आहे तसे आपले हिप एवढं जेवढं अंतर आहे तेवढंच ठेवायचं, वरती बघायचं, भुजंगासन। परत दोन्ही पाय उचलायचे, कंबर उचलायची, माग घेऊन जायची, पर्वतासन। आपण उजवा पाय माग घेऊन जायचं, उजवा पाय समोर घेऊन उजव्या हाताच्या शेजारी
दोन्ही हात असे ठेवलं का ना आपली कंबर अशी कॉलेप्स होती. दोन्ही हात असे कपशपमध्ये ठेवायचे. पाठ ताट, मान सरळ समोर बघायचं. कोणचं आसन आहे? आश्वासन करायला आसन. कोणचं आसन? आता उजव्या पायाच्या शेजारी डावा पाय आणून ठेवायचा. पादहस्तासन. दोन्ही हात वरती, ऊर्ध्वहस्तासन. नमस्कार आसन. समजलं का?